शिक्षण जर क्रांती असेल तर त्या क्रांतीची पहिली शिपाई म्हणजे सावित्रीबाई फुले. माननीय शिक्षक, परीक्षक व जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्राप्ती. मी इयत्ता 9वीतली विद्यार्थिनी आहे. आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर या विषयावरती मला माझे मत मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी स्वतःला आभारी समजते. आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी आपल्या समाजाच्या प्रगतीला फक्त एकच प्रश्न विचारला असता की शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचले आहे का, की ते अजूनही काही मोजक्यांच्याच हातात आहे. आज आपल्या समाजाने नक्कीच प्रगती केली आहे. आज मुली शिकतात, शाळेत जातात, कॉलेजमध्ये शिकतात, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर सारखे मोठमोठे पदवी हासिल करतात. पण सावित्रीबाई फुले हे पाहून नक्कीच आनंदी झाले असतात, पण त्याच वेळी त्यांच्या मनात अस्वस्थताही निर्माण झाली असते. कारण असे की ते आजही बऱ्याचशा मुली गरिबी, बालविवाह, कौटुंबिक दबाव आणि असमानतामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. सावित्रीबाई फुले असत्या तर त्या केवळ वर्गात उभे राहून शिक्षिका राहिल्या नसत्या, तर समाजातील प्रत्येक चुकीच्या गोष्टीला प्रश्न विचारणाऱ्याचे मार्गदर्शक बनल्या असत्या. सावित्रीबाई फुलेंनी महिलांना एकच संदेश दिला असता, तू फक्त दिसण्यासाठी नाहीस, तर विचार करण्यासाठी आणि तुझे विचार मांडण्यासाठी जन्माला आली आहेस. सावित्रीबाई फुलेंनी जसा आधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता, तसाच त्यांनी आजही उठवला असता. शेवटी फक्त एवढंच म्हणेल की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाला फक्त शब्द दिला नाही, तर शिक्षणाला आत्मा दिला. त्यांनी या शिक्षणासाठी त्यांचं अपमान सहन केला. तेच शिक्षण आज आपल्याला मार्गदर्शन देते. सावित्रीबाई फुलेंनी फक्त शिक्षणाचा पाया रचला नाही, तर त्याचे मंदिर उभारले. धन्यवाद.